प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूर मार्फत मी स्वप्नील कांबळे सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि आपण MPSC राज्यसेवेचे ऑनलाईन क्लासेस बघतो आहे. त्यामध्ये आपला जो टॉपिक सुरू झालेला आहे, टॉपिक जो सुरू आहे तो आहे मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण कालचा जो टॉपिक आपण जो कंप्लीट केला तो होता आझाद हिंद फौज. सो कालच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला आझाद हिंद फौज जो आहे हा टॉपिक क्लिअर केलेला आहे. आझाद हिंद फौज आणि या आझाद हिंद फौजलाच इंडियन नॅशनल आर्मीच्या स्वरूपामध्ये बघितलं जातं. तो हा जो टॉपिक होता हा कालचा टॉपिक होता. काल हा आपण टॉपिक पूर्णपणे क्लिअर केला. काल हा टॉपिक समाप्त झाल्यानंतर आपण जे आहे काही अधिवेशन बघितले. ठीक आहे. सो 1936चं अधिवेशन आणि 1937च्या अधिवेशनमध्ये काही कन्फ्युजन होतं. 1936चं अधिवेशन लखनौला झालेलं आहे. 1937चं अधिवेशन फैजपूरला झालेलं आहे. सो जवाहरलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू इथे पण जे आहे अध्यक्ष आहेत. सो हा कालचे काही डाऊट्स होते ते आपण आज क्लिअर केलेले आहे. सो इथे काही डाऊट्स आहेत कोणाला? येस, हे बरोबर आहे ना सगळ्यांना? 1936 लखनौ अधिवेशन, 1937 फैजपूर अधिवेशन. ओके, ठीक आहे, डन. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. आपला जो पुढचा टॉपिक आजचा जो पुढचा टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जनरली दुर्लक्षित टॉपिक आहे. विद्यार्थी सहसा दुर्लक्षित करतात, पण आपण त्याला व्यवस्थित बघू. आज आपण 3 गोष्टी कव्हर करू. 3 गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सी राजगोपालाचारी सी राजगोपालाचारीचा फॉर्म्युला, यालाच आपण म्हणतो CR फॉर्म्युला. CR फॉर्म्युला आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. नंतर आपण वॅवेल प्लॅन कडे जाऊ. वॅवेल योजना. ठीक आहे, वॅवेल योजना पण म्हणतात. त्याच्यानंतर आपण शिमला संमेलन कडे जाऊया. शिमला कॉन्फरन्स. सो हा आपला टॉपिक आहे आजचा. ठीक आहे. सर्वात पहिले सी राजगोपालाचारी यांचा CR फॉर्म्युला, राजाजी की योजना अशा पण म्हणतात, वॅवेल प्लॅन आणि शिमला कॉन्फरन्स, हे 3 टॉपिक्स आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि हे तिन्ही टॉपिक्स एकमेकाला लिंक आहेत. त्याच्यानंतर ह्या तिन्ही टॉपिक्स तुम्ही जे आहे वन लाइनर पद्धतीने वाचता ते रॉंग आहे. तसं समजा तुम्ही वाचला जसं राजगोपालाचारीचा फॉर्म्युला 1944 झालं मध्ये, असं नाही. फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, नेमकं काय आहे, वॅवेल प्लॅनमध्ये काय आहे, वॅवेल कोण आहे, शिमलाला कॉन्फरन्स झालेला आहे ते कशाशी संबंधित आहे, शिमलाला जे संमेलन होऊन राहिलं आहे ते कशाशी संबंधित आहे, हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन आपले कन्सेप्ट अजून व्हॅल्यूड म्हणजे क्लिअर होतील. ठीक आहे. सो पुढे जाऊया. आपला जो टॉपिक आहे राजगोपालाचारी यांचा फॉर्म्युला, तो CR फॉर्म्युलाशी आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. टॉपिक आहे CR फॉर्म्युला. सी राजगोपालाचारी. ठीक आहे. सी राजगोपालाचारी यांची योजना म्हणू शकता तुम्ही. सो हे जे सी राजगोपालाचारी आहेत, ठीक आहे, 1944 ला 1944 हे फॉर्म्युला पुट करतात. फॉर्म्युला. ठीक आहे. हे फॉर्म्युला किंवा ही जी योजना आहे ही कशाला पुटअप केलेली आहे, राजगोपालाचारी यांनी ही फॉर्म्युला किंवा ही जी योजना ही का बरं टाकलेली आहे, जस्ट लेट अस अंडरस्टँड. सर्व काँग्रेसचे नेते कारागृहामध्ये आहेत. भारत छोडो आंदोलन सुरू आहे, सर्व काँग्रेसचे नेते कारागृहामध्ये आहेत. सो इथे जे आहे सी राजगोपालाचारी हे जे आहेत हे गांधीजींचे शिष्य आहे आणि तुम्हाला माहिती आहे सी राजगोपालाचारी थोडेसे बाहेर आहेत आंदोलनाचे. सी राजगोपालाचारी यांनी जे आहे यांनी एक फॉर्म्युला बनवण्याचा प्रयत्न केला आणि इंडियन नॅशनल काँग्रेस व मुस्लिम लीग, इंडियन नॅशनल काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये जे डेडलॉक सुरू आहे, जो संविधानिक प्रॉब्लेम चालू आहे, या दोन्ही पक्षांमध्ये प्रॉब्लेम चालू आहे, तो प्रॉब्लेम मिटवण्याचा कार्य सी राजगोपालाचारी यांनी केला. तो प्रॉब्लेम मिटवण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला पुटअप केला, एक योजना त्यांनी मांडली, दोघांच्या समोर मांडली, मुस्लिम लीगच्या समक्ष खासकर मांडली. मुस्लिम लीगला जाऊन समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, हे सर्व तुमची डिमांड्स क्लिअर होतील, पहिले तुम्ही जे आहे स्वातंत्र्यासाठी आमच्या सोबत या, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आमच्या सोबत या. तर ही नेमकं फॉर्म्युला काय आहे ते आपण बघूया. राजाजी योजना, करेक्ट. आवाज इको होत आहे का? सगळ्यांना आवाज इको होतो आहे?
आवाज इकोचा प्रॉब्लेम सर्वांना आहे का? बाकी सगळ्यांना आवाज क्लिअर होत आहे? सो पहिला पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, पहिला पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे, स्वातंत्र्य आंदोलन जे सुरू आहे, स्वातंत्र्य आंदोलन, त्या स्वातंत्र्य आंदोलनात, ठीक आहे, त्या स्वातंत्र्य आंदोलनात जे आहे आमची मदत करा, आमची मदत करा. आमची मदत म्हणजे कोणाची मदत? आमची मदत म्हणजे बेसिकली कोणाची मदत? इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सोबत तुम्ही या, काँग्रेस सोबत तुम्ही या, आम्हाला मदत करा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जे काही तुमच्या डिमांड आहे ते आपण पूर्ण करू. जे काही तुमचे डिमांड आहे ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण बघू. पहिले तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सोबत तर या, आमच्या सोबत तर या. हा पहिला पॉईंट आहे, ठीक आहे, जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. दुसरा पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे, आता प्रांतांमध्ये जे सरकारी आहेत, प्रांतांमध्ये जे अस्थायी सरकार बनलेले आहेत, अस्थायी सरकार, प्रांतांमध्ये अस्थायी सरकार जे आहे, जे प्रांतांमध्ये अस्थायी सरकार आहे, त्या अस्थायी सरकारांना तुम्ही डिस्टर्ब नको करा, तुम्ही तिथे सहयोग करा, सहयोग आम्हाला करा, आम्हाला तुम्ही सहयोग करा. मुस्लिम लीगला म्हणत आहे, मुस्लिम लीग तुम्ही आम्हाला जे आहे या प्रांतीय सरकारमध्ये, प्रांतीय सरकारांचे बनणार आहे, ठीक आहे. आता परत निवडणुका आहेत, बाय द वे 1945 आणि 45-46 ला परत निवडणुका होतात, ठीक आहे. त्या निवडणुकांमध्ये वगैरे, त्या निवडणूक झाल्यानंतर वगैरे जे काही प्रांतांमध्ये सरकार म्हणा, तिथे तुम्ही आमचा सहयोग करा. हा पण एक प्रयत्न जो आहे श्री राजगोपाल, हा पण एक पॉईंट जो आहे राजाची योजनामध्ये होता. तिसरा पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे, आता तुम्हाला माहित पाहिजे, हा जो आहे हा आहे वायव्य भारत, ठीक आहे, वायव्य भारत, आणि इथे जे आहे हा पूर्वेचे जो भारत आहे. सो मित्रांनो, मुस्लिम बहुल क्षेत्र हे आहे, हे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे आणि हे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे. सो हे जे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, या मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये जे आहे एक जनमत संग्रह घेतले जाणार, एक जनमत घेतले जाणार. स्वतंत्रता प्राप्त झाल्यानंतर एक जनमत घेतले जाणार आणि इथले जे लोकांकडून एक जनमत घेतलं जाणार आणि जनमत घेऊन जे आहे, या जनमत घेऊन जे आहे यांना विचारलं जाणार की यांना भारताचा हिस्सा भरायचा आहे की नाही आहे. म्हणजे जनमत जे आहे, जनमतचा प्रोव्हिजन पण यांनी, राजाजी यांनी सांगितला होता, श्री राजगोपालचारी यांनी जनमतचा पण एक पॉईंट ठेवला होता की बा जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होईल, तुम्हाला वेगवेगळे प्रांत पाहिजे ना, ठीक आहे, आपण इकडे जनमत घेऊया. समजा जनमत तुमच्या बाजूला असेल, समजा जनमत जे आहे असेल, जनमत लोकांना जर इच्छा असेल की भैया हमको अलग देश चाहिए, तर ठीक आहे, आपण तसं करून टाकू. तर जनमत संग्रह पण असेल, ठीक आहे, जनमत संग्रह आपण ठेवू या प्रांतांसाठी जिथे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, ठीक आहे. चौथा पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सारखा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. समजा भारताचे विभाजन झाले, भारताचे विभाजन समजा झाले, भारताचे विभाजन झाले, तर त्याला आपण प्रेमाने विभाजन करूया आणि जे काही विषय आहे, ते विषय जे आहे, ते विषय जे महत्त्वाचे विषय आहे ते आपण वाटून घेऊ. महत्त्वाचे जे विषय आहे ते वाटले जातील, ठीक आहे. महत्त्वपूर्ण जे विषय असतील ते आपण वाटून घेऊ आणि त्याला खूप व्यवस्थितपणे आपण विभाजन करू. समजा विभाजन करायचंच असेल आपल्याला, ठीक आहे. सो हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पाचवा पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे राजगोपालचारी यांच्या योजनेमध्ये, पाचवा पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. सो निवडणूकमध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आपले होणार. निवडणुकामध्ये जे आहे प्रचार, ठीक आहे, प्रचार प्रसार करण्यासाठी पण वेळ दिला जाणार. प्रचार प्रसार जे आहे निवडणुकांमध्ये जे आहे, जसं आजच्या निवडणुका असतात प्रचार प्रसार होतो, तर या निवडणुकांमध्ये प्रचार प्रसार वगैरे हे सर्व प्रोव्हिजन्स टाकले जातील, ठीक आहे. एखादा पक्ष जो आहे हे सर्व प्रोव्हिजन्स जे आहे त्याला भेटतील, तो प्रचार करू शकेल, तो प्रसार करू शकेल, हे सगळं पॉईंट त्याला दिले जातील, ठीक आहे. आणि नेक्स्ट अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की बा काय लक्षात ठेवायचं आहे की शेवटी ही योजना जी आहे, एवढी मोठी योजना मांडली, ठीक आहे, एवढी मोठी योजना मांडली, पण ही योजना कोणाला मान्य नव्हती? मोहम्मद अली जिन्नाला मान्य नव्हती. बोर्ड कव्हर होत आहे का बघूया इथपर्यंत. मोहम्मद अली जिन्नाला इथपर्यंत, म्हणजे मोहम्मद अली जिन्नाला ही जी योजना आहे, मोहम्मद अली जिन्नाला ही योजना मान्य नव्हती. मोहम्मद अली जिन्नाचं काय म्हणणं होतं? मोहम्मद अली जिन्नाचं हे म्हणणं होतं की जे पूर्व भारतामध्ये मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, वायव्य भारतामध्ये जे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, जिथे तुम्ही जनमत घ्याल, ते जनमतमध्ये सहभागी फक्त आणि फक्त मुस्लिम लोकांचा, फक्त मुस्लिम लोकांनी सहभाग केला पाहिजे आणि फक्त मुस्लिम लोकांचा सहभाग असला पाहिजे या जनमतामध्ये. अरे बाबा, पूर्व भारत आणि वायव्य भारतामध्ये काय त्यावेळेस काय फक्त मुसलमान राहत होते? अरे कितीतरी हिंदू राहत होते इथे, कितीतरी लोक हिंदू पण होते. मग त्यांना काही जन्म संग्रहात घ्यायचं नाही? अरे त्यांना काय, म्हणजे त्यांचा काही रोलच नाही, ते पण तिकडचे रहिवासी लोक आहेत. मोहम्मद अली जिन्ना म्हणतात, मोहम्मद अली जिन्नांना खूप सवयच होती, त्यांना तशी पण पाकिस्तान डिमांडच जायची होती, पाकिस्तानच त्यांना पाहिजे होतं. एनी हाव त्यांना पाकिस्तान पाहिजे होतं. तुम्ही राजाजी योजना बघा, की तुम्ही वेवेल योजना बघा, की तुम्ही शिमला संमेलन बघा, जिकडे तिकडे ते जे आहे प्रॉब्लेम क्रिएट केलेलेच आहे.
सो मोहम्मद अली जिन्ना जे आहे त्यांनी खूप प्रयत्न केला. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं मोहम्मद अली जिन्ना की इथे जे जनमत संग्रह होणार आहे त्या जनमत संग्रहामध्ये जे आहे मुस्लिमच पार्ट घेतील, त्याच्यामध्ये बाकी समाजाच्या लोकांनी पार्टिसिपेट नाही करावं. ठीक आहे. सो म्हणून जे आहे हे मोहम्मद अली जिन्नानी ह्या जे आहे सी राजगोपालचारी योजना रिजेक्ट केला. आणि मोहम्मद अली जिन्नाला मनवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न मोहनदास करमचंद गांधी यांनी केले. ठीक आहे. गांधीजी यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि गांधीजींनी आपले प्रयत्न करण्याचा प्रयत्न केले आणि प्रयत्नांमध्ये मोहम्मद अली जिन्नांना म्हटलं एक उपाधी दिली. कोणती उपाधी दिली? कायदे आजम. कायदे आजम नावाची उपाधी दिली आहे मोहनदास करमचंद गांधी यांनी जिन्नांना दिली. भैया अरे यार तुम इतने बड़े ये हो, तुम्हाला एवढं नॉलेज आहे, तुम्ही कृपया करून याच्यामध्ये सहभाग करा. स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होईल. स्वातंत्र्यानंतर आपण अनेक गोष्टी आपले प्रॉब्लेम आपापसातले प्रॉब्लेम आहे आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. सो काही जवळपास जे आहे 15-20 दिवस ह्यांचे डिलिंग झाल्या. ठीक आहे. 15-20 दिवस यांनी जे आहे म्हणण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मोहम्मद अली जिन्नाच आहेत, ते काही मानले नाही शेवटी. आणि शेवटी राजगोपालचारीची जी योजना आहे ती असफल झाली. मी एक वेळा परत सांगून देतो राजगोपालचारीची योजना काय आहे. ठीक आहे. राजगोपालचारी योजना हा जो CR फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो, नेमकं CR फॉर्म्युला काय आहे? CR फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा 1944चा आहे. सो तुम्हाला एक्झॅक्ट तारीख पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्झॅक्ट तारीख पण आपण बघून घेऊ. CR 10 जुलैची तारीख आहे, 10 जुलै 1944. ठीक आहे. 10 जुलै 1944 ही तारीख आहे ज्या दिवशी हा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. सो हा जो CR फॉर्म्युला आहे, काँग्रेसचे सर्व नेते जेलमध्ये होते, कारागृहामध्ये होते. सी राजगोपालचारी यांनी आपल्यातर्फे जे आहे गांधीजींद्वारे सांगण्यावरून जे आहे, काही पुस्तकांमध्ये लिहिलं आहे गांधीजींच्या सांगण्यावरून CR यांनी जे आहे हा फॉर्म्युला प्रसिद्ध केला. स्वतंत्र आंदोलनात आमच्यासोबत तुम्ही या, आमची मदत करा, असं काँग्रेसच्या सी राजगोपालचारी यांचं ऑफर होतं. कोणाला? मुस्लिम लीगला. स्वतंत्रता प्राप्त झाल्यानंतर आपण जे आहे निवडणुका घेऊ, आपण जे आहे जनमत घेऊ वायव्य प्रांत आणि पूर्व प्रांतामध्ये. जनमत काय म्हणत असेल त्यानुसार आपण भारताचं विभाजन करू. प्रांतीय जे सरकारी बनतील, आता प्रांतीय सरकार जे आहे तिथे तुम्ही आम्हाला मदत करा, आमचा सहयोग करा, हे मुस्लिम लीगला सांगण्यात आलं. आणि भारताचं विभाजन झाल्यानंतर विषय जे आहे ते वाटून घेऊ आपण एकमेकांमध्ये. आणि निवडणुकाचा जो आता जे निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये जे आहे स्वतंत्र प्राप्त झाल्यानंतर जे निवडणूक असतील त्याच्यामध्ये तुम्हाला प्रसार करण्याचे पण प्रोव्हिजन्स सगळे असतील. तर यालाच आपण म्हणतो सी राजगोपालचारी यांची योजना. तर याला CR फॉर्म्युला म्हटलं जाते. या फॉर्म्युलाला जे आहे मोहम्मद अली जिन्ना यांनी रिजेक्ट केलं. ठीक आहे. मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना. एक प्रकारे तुम्ही समजू शकता की काँग्रेसनेच हा फॉर्म्युला समोर ठेवलेला आहे मुस्लिम लीगच्या समोर. भैया तुम आओ हमारे साथ में काम करो. ठीक आहे. सो कारण तुम्ही बघू शकता, तुम्हाला क्लिअरली माहिती आहे की 1940 कुठेतरी प्रॉब्लेम होऊन राहिला आहे. क्रिप्स मिशन आला 1942, तिथे पण प्रॉब्लेम आला. म्हणजे सगळीकडे जे आहे ह्या दोन पक्षांमध्ये जे आहे काही ना काही प्रॉब्लेम होऊनच राहिला आहे. सो हा प्रॉब्लेम दूर करा आणि इथले जे संविधानिक जी परिस्थिती निर्माण झाली, एक खूप मोठा ड्रॉबॅक निर्माण झालेला आहे, त्या ड्रॉबॅकला दूर करण्यासाठी हा फॉर्म्युला सी राजगोपालचारी यांनी प्रसिद्ध केला. सो याच्यात काही डाऊट्स असतील तुम्ही मला विचारू शकता. बरं, आता हे मिटवण्याच्या पहिले एक लास्ट पॉईंट तुम्हाला सांगून देतो आहे. लास्ट पॉईंट लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला कोणी प्रसिद्ध केला, नंतर ह्या फॉर्म्युलामधले प्रोव्हिजन्स, हा फॉर्म्युला रिजेक्ट कोणी केला? मोहम्मद अली जिन्ना. कारण लक्षात ठेवायचं. कारण काय आहे? जनमत संग्रहामध्ये कोणाचा भाग असला पाहिजे? फक्त आणि फक्त मुस्लिमांचा सहभाग असला पाहिजे त्या क्षेत्रांमध्ये जे जनमत संग्रह झाला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता हे जिन्ना जी आहे हे असं का बरं म्हणून राहिले जिन्ना की इथे फक्त मुस्लिमांचा सहभाग असला पाहिजे जनमत? अरे तुम्ही निवडणुका बघा ना, 1937च्या 1937च्या निवडणुका बघा. निवडणुकामध्ये मुस्लिम बहुल क्षेत्रामध्येच तर मुस्लिम लीग हारलेली आहे. म्हणजे त्याला विश्वासच नाही आहे. त्याला स्वतःच्या लोकांवरच विश्वास नाही आहे. त्याला असं वाटत होतं की अरे कुठेतरी आपल्याला परत प्रॉब्लेम होतील बघ. ठीक आहे. तुम्ही संविधान सभेच्या निवडणुका बघा. संविधान सभेच्या निवडणुकामध्ये पण संविधान सभेची जी हे आहे, संविधान सभेची निवडणुकामध्ये बघा तुम्ही, त्याच्यामध्ये पण त्याला सीट खूप कमी आहे मुस्लिम लीगला. काही 78 की 76 काही सीट्स आहेत. खूप कमी सीट्स आहेत. म्हणजे मुस्लिम या जिन्नांना माहिती आहे की कुठे ना कुठे माझेच लोक जे आहेत माझ्या विरोधात जाऊ शकतात आणि आम्हाला त्या पद्धतीचं संग्रह म्हणजे कुठेतरी जन्मसंग्रह भेटतं की नाही माहिती नाही, म्हणून ही रिजेक्टेड. दॅट इज द रिझन. ठीक आहे. हे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. बरं, आपण जाऊया पुढे.
देसाई लियाकत पॅटला थोडा वेळ आहे, त्याला पण आपण बघू. ठीक आहे. सो आता आपण पुढे चाललो आहे वेव्हेल योजनामध्ये. वेव्हेल योजना. व्हॉट इज दिस वेव्हेल योजना? हे काय आहे वेव्हेल योजना? वेव्हेल योजना जी आहे ती आहे जून 1945 ची. सो मित्रांनो, वेव्हेलच्या पहिले जे भारताचे व्हाईसरॉय होते यांच्या पहिले व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो. लॉर्ड लिनलिथगो हे व्हाईसरॉय होते. जे लॉर्ड लिनलिथगो हे व्हाईसरॉय होते. लॉर्ड लिनलिथगो गेल्यानंतर यांच्या जागेवर व्हाईसरॉय म्हणून जे आले ते होते वॅवेल. वॅवेल भारतात आले. भारतात 1945 ला आल्यानंतर ते पूर्ण भारत भ्रमण करतात आणि भारतामध्ये जो प्रॉब्लेम सुरू आहे, जो राजकीय, जो संविधानिक प्रॉब्लेम चालू आहे, ठीक आहे, संविधानिक प्रॉब्लेम पण चालू आहे ना, संविधानिक प्रॉब्लेम नाही चालू आहे. अरे सगळे राजीनामा दिलेले आहे, सगळे राज्यांमध्ये आहे ना, प्रांतांमध्ये काही संविधानिक प्रॉब्लेम चालू आहे. तर हे सर्व राजकीय प्रॉब्लेम, संविधानिक प्रॉब्लेम वगैरेचा ते पूर्ण जे आहे पूर्ण स्टडी करतात आणि पूर्ण स्टडी करून जे आहे ते पोहोचतात. कुठे पोहोचतात? ते लंडनला पोहोचतात. लंडनमध्ये ते जातात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ते जातात आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जे आहे तो एक सांगतात की बा इथे भारतामध्ये असा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, मी सर्व भारताचा प्रॉब्लेम बघितलेला आहे आणि भारताच्या प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी आपण एक जे आहे एक प्लॅन बनवलेला आहे आणि तो प्लॅन आपण आता लवकरातच त्या भारतीयांसमोर जे आहे आपण प्रसिद्ध करूया. त्या प्लॅनलाच वॅवेलची योजना म्हणतात किंवा त्यालाच वॅवेल प्लॅन असं म्हटलं जाते. सो वॅवेल प्लॅन, वॅवेल कोण आहेत? व्हाईसरॉय आहेत भारताचे. ठीक आहे. त्याचे कोणाच्या वेळेस जे लिनलिथगोच्या गेल्यानंतर ते व्हाईसरॉय बनलेले आहे. ठीक आहे. सो हे काही पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे. आता नेमकं वेव्हेलचा प्लॅन काय आहे त्याला आपण बघूया. ठीक आहे. वेव्हेल जे आहे ते भारत सचिव यांना भेटतात. भारत सचिव म्हणजे भारत मंत्री. ठीक आहे. त्यावेळेसचे जे भारत मंत्री आहेत, भारत मंत्री ॲम्ब्री नाव आहे त्यांचं. काय नाव आहे भारत सचिवांचं? त्यांचं नाव आहे ॲम्ब्री. ठीक आहे. इंग्लंडला गेले. ओके, ठीक आहे. कोण होते? ॲम्ब्री असं नाव आहे. ठीक आहे. ते भारत मंत्री आहे. सो भारत मंत्री ॲम्ब्री आहे. व्हाईसरॉय कोण आहेत? व्हाईसरॉय आहे वॅवेल. सो पहिला पॉईंट यांचा प्लॅन मधला वॅवेल प्लॅन. कालांतराने मग भारतात आले आणि भारतीयांच्या समोर जे आहे प्लॅन प्रसिद्ध केला. पहिला पॉइंट हे आहे की व्हाईसरॉय व कमांडर इन चीफ हे दोन पद फक्त आणि फक्त हे दोन पद इंग्रजांचे असतील. व्हाईसरॉय व कमांडर इन चीफ हे दोन पद जे आहे हे जे आहे इंग्रजांचे असतील. बाकी सर्व पद जे आहेत ते भारतीयांकडे. सब कुछ भारतीयों के पास है. दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. वित्त, आंतरराष्ट्रीय सगळं भारत. व्हाईसरॉयची कार्यकारिणी परिषद जी आहे त्याची संख्या वाढवण्यात जाणार आणि संख्या वाढ आणि त्याच्यामध्ये त्या व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषदेमध्ये व्हाईसरॉय कार्यकारी परिषदेमध्ये फक्त भारतीय असतील. बाकी कोणी नाही, इंग्रज वगैरे नाही, फक्त भारतीय असतील. व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषदेमध्ये फक्त भारतीय असतील. लक्षात ठेवा. व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषदेमध्ये फक्त व्हाईसरॉय असतील. बाकी जे आहे व्हाईसरॉय व कमांडर इन चीफ हे दोनच पद इंग्रजांच्या हातात असतील. बाकी सर्व काही भारतीयांच्या. तिसरा पॉईंट जो तुम्हाला वेव्हेल प्लॅन मध्ये लक्षात ठेवायचा आहे, की जितके सदस्य त्या व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषदेमध्ये व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये, ठीक आहे, व्हाईसरॉय काउन्सिल म्हणजे व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषद, त्याच्यामध्ये सवर्ण हिंदू जितके असतील तितकीच संख्या कोणाची असेल? मुस्लिमांची असेल. ठीक आहे. सवर्ण हिंदू आणि मुस्लिमांची संख्या कशी असेल? इक्वल असेल. लक्षात ठेवा. सवर्ण हिंदू आणि मुस्लिमांची जी संख्या आहे ती इक्वल असेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि कार्यकारिणी परिषदेमध्ये या व्यतिरिक्त जे आहेत, लक्षात ठेवा, या व्यतिरिक्त जे आहेत अस्पृश्य पण असतील, अनटचेबल ज्याला आपण म्हणून डिप्रेस्ड क्लासेस पण असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर सिख पण असतील. हे सर्व व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये हे लोक असतील. लक्षात ठेवा.
व्हाईसरॉय जवळ जो व्हेटोचा पॉवर राहायचा, व्हाईसरॉय जवळ जो व्हेटो पॉवर होता, व्हाईसरॉयचा जो व्हेटो पॉवर आहे तो कमी करण्यात आला, तो कमी करण्यात आला. व्हेटो पॉवर सगळ्यांना माहिती आहे ना, व्हेटो तुम्ही वाचत असेल भारतीय संविधानामध्ये, ठीक आहे. सो व्हेटोचा जो पॉवर होता आधी काय होता, खूप जास्त पॉवर होता, आणि आता जो व्हेटो आहे तो त्याला मंत्रिमंडळ किंवा त्याला कार्यकारिणी परिषदानुसार ऐकावं लागेल. जे कार्यकारिणी परिषद जी आहे, व्हाईसरॉयची काउन्सिल जी आहे, मेंबर्स त्याला सांगतील, जसं आज सांगतात, ठीक आहे. व्हेटोमध्ये आज म्हणजे आजही भारतामध्ये जे आहे राष्ट्रपतीजवळ एकदम पूर्ण व्हेटो, एकदम फुल व्हेटो नाही, एकदम रिजेक्ट करता नाही, ठीक आहे. त्याला कुठे ना कुठे जे आहे मंत्रिमंडळावर डिपेंड करावं लागतं. जर तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला माहिती पडेल. सो व्हेटो पॉवर जे आहे तो कुठेतरी थोडासा कमी करण्यात आला. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 5वा पॉईंट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, ठीक आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे सदस्य आहेत, जे पकडून ठेवलेले आहेत, कुठे पकडून ठेवलेले आहेत, कारागृहात पकडून ठेवलेले आहेत. कारागृहात ज्यांना इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सदस्यांना पकडून ठेवलेलं आहे, यांना कारागृहातून मुक्त केलं जाणार. अरे भारत छोडो आंदोलनामध्ये कितीतरी काँग्रेसचे सदस्य पकडले होते ना, काँग्रेसचे सर्व सदस्यांना कारागृहातून मुक्त केले जाणार. आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये जो डेडलॉक चालू आहे, काँग्रेस आणि मुस्लिम लीगचा जो वाद सुरू आहे, तो वाद सोडवण्यासाठी शिमला या ठिकाणी एक संमेलन घेतलं जाणार. सो हे सर्व पॉइंट्स जे आहेत त्यांनी डिस्कस केले होते, ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. अच्छा, अजून सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, युद्ध समाप्तीनंतर जे आहे भारतीय जे आहे एक स्वतःचा संविधान बनवतील. स्वतःचा संविधान बनवतील युद्ध समाप्तीनंतर, ठीक आहे. हे सर्व पॉइंट जे आहेत वेवेल प्लॅन मध्ये होते, आणि हे वेवेल प्लॅननी हे योजना मांडली, ठीक आहे. वेवेलचा हा प्लॅन होता. वेवेल कोण होता? वेवेल हा भारताचा व्हाईसरॉय होता. लॉर्ड लिनलिथगो नंतर वेवेल आला होता. वेवेलनी भारताचं भ्रमण केलं आणि त्यांनी सगळं एक प्लॅन जॉट आउट केला. त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हा प्लॅन सांगितला होता. त्यावेळेसचे भारत सचिव आमरी होते. आमरी आणि हे वेवेल यांच्याद्वारे जे आहे हा एक प्लॅन प्रसिद्ध करण्यात आला. वेवेल प्लॅन आहे काय, ठीक आहे. वेवेल प्लॅनच्या अंतर्गत व्हाईसरॉय व कमांडर इन चीफ, ठीक आहे, हे पद सोडून जे आहेत हे सर्व पद, बाकी सर्व पद भारतीयांच्या हातात असेल. व्हाईसरॉयची जी कार्यकारी परिषद आहे त्याच्यामध्ये संख्या वाढणार. व्हाईसरॉयची जी कार्यकारी परिषद आहे त्याच्यामध्ये जे आहे हिंदू आणि मुसलमानची इक्वल असेल, पण सवर्ण हिंदूंच्या लेवलची जी आहे इक्वल जी आहे मुस्लिमांची संख्या असेल, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त काही अस्पृश्य, त्याच्यानंतर शीख यांना पण जागा देण्यात जाणार. यांना पण जे आहे व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये जागा दिली जाणार. व्हेटो पॉवर थोडीशी कमी करण्यात येतात. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांना जे आहे संविधान बनवण्याचं परमिशन पण असेल. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे पण ठेवलेले सगळे कारागृहामध्ये जे सदस्य आहेत त्यांना मुक्त केले जाणार. आणि शिमलाला एक संमेलन बोलवलं जाणार, ठीक आहे. सो ही सर्व जी आहे वेवेल योजनामध्ये आहे, हे सर्व वेवेल योजनामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. अजून काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. सो याच्यामध्ये एक कार्यकारिणी परिषदेची अजून तुम्हाला एक्झॅक्ट संख्या देऊन देतो. 14 सीट्स असतील कार्यकारिणी परिषदेमध्ये, आणि 14 सीट्स पैकी 6 सीट्स मुस्लिमला दिले. मुस्लिम लीग 6 सीट्स मुस्लिमला होते, सॉरी. म्हणजे जवळपास तुम्ही म्हणू शकता 25% म्हणू शकता. 25% सीट्स देण्यात आल्या. तेवढ्या सवर्ण हिंदूंना पण असतील, असा काहीतरी त्याच्या आकडा दिलेला आहे. 14 सीटपैकी 6 सीट जे आहे ते 25% देण्यात दिलेला आहे. सो हे एक आकडा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा. 14 पैकी 6 सीट्स जे आहेत ते देण्यात आले. सो ही पूर्ण वेवेल योजना आहे. वेवेल योजनेत तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. वेवेल योजनाला दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, त्याला तुम्हाला वाचावंच लागेल, ठीक आहे. सो वेवेल योजना क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट्स वेवेल योजनेमध्ये कोणाला? सो वेवेल योजना, वेवेल्स हे सर्व प्लॅनिंग चालू आहे की बा जो प्रॉब्लेम आहे मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस, हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जे आहे सर्व काही चालू आहे. पण शेवटपर्यंत काही प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेला नाही, ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. शेवटी विभाजन झालंच, ठीक आहे. सो आपण तरी प्लॅनिंग केल्याचा प्रयत्न आहे. वेवेलनी खूप प्रयत्न केला. आता वेवेल जे आहे संमेलन बोलवतात. वेवेल कुठे संमेलन बोलवतात? वेवेल शिमलाला संमेलन बोलवतात. या शिमलाच्या संमेलनामध्ये ते सगळ्या पक्षांना, जवळपास मॅक्सिमम पक्षांना ते आमंत्रण देतात, ठीक आहे.
ठीक आहे. बऱ्याचशा लोकांना ते आमंत्रण देतात. तर ते शिमला संमेलन आपण बघूया. शिमला संमेलन नेमकं काय आहे. यापूर्वी आपल्याला हे पण माहीत पाहिजे की शिमला जी होती ही उन्हाळी राजधानी होती. कोणाची राजधानी आहे उन्हाळी राजधानी? ही इंग्रजांची ही उन्हाळी राजधानी आहे. ठीक आहे. तर शिमलाला संमेलन बोलवलेलं आहे. बघूया आपण शिमला संमेलन. पुढचा टॉपिक आहे शिमला कॉन्फरन्स. कॉन्फरन्स म्हणजे संमेलन. शिमला संमेलन याला बोलतात. सो शिमलाला होत आहे संमेलन. शिमला जी आहे ही उन्हाळी राजधानी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो शिमला संमेलन जे आहे हे 25 जून ते 14 जुलै 1945 ला ठेवलं. 25 जून ते 14 जुलै 1945. ठीक आहे. तो शिमला संमेलन मधला सर्वात पहिला पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. ही जी संमेलन आहे हे संमेलन ठीक आहे. हे संमेलन कोणी बोलवलं हे संमेलन? लॉर्ड बॅवेल यांनी बोलवलं. लॉर्ड बॅवेल ठीक आहे यांनी बोलवले. ठीक आहे. लॉर्ड बॅवेल यांनी बोलवले. या संमेलनामध्ये जवळपास जे आहे 21 नेत्यांना आमंत्रण होतं. 21 नेत्यांना आमंत्रण. ठीक आहे. याच्यामध्ये मोहम्मद अली जिन्ना. ठीक आहे. मोहम्मद अली जिन्ना. ठीक आहे. त्याच्यानंतर अबुल कलाम आझाद. ठीक आहे. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. असे अनेक नेते जे आहे आले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. सी राजगोपालचारी. ठीक आहे. राजेंद्र प्रसाद लक्षात ठेवायचा आहे. राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. सी राजगोपालचारी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालचारी, खान अब्दुल गफ्फार खान. ठीक आहे. हे असे अनेक नेत्यांना आमंत्रण. ठीक आहे. जवळपास 21 नेते होते. ठीक आहे. आमंत्रित होते. सो आता इथे जे आहे या व्यतिरिक्त डिप्रेस क्लासेसमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पण आमंत्रण होतं. डिप्रेस क्लासेससाठी पण आमंत्रण होतं डॉक्टर बी आर आंबेडकर यांना. ठीक आहे. या व्यतिरिक्त सिखांना पण आमंत्रण होतं. शीख समुदायाच्या नेतृत्वासाठी पण आमंत्रण केलं गेलं होतं. ठीक आहे. हे आमंत्रण होतं तारा सिंग यांना. सो इट इज तारा सिंग. येस, तारा सिंग यांना आमंत्रण होतं. ठीक आहे. तारा सिंग यांना आमंत्रण होतं. लेबर्ससाठी आमंत्रण दिलं होतं. लेबर्ससाठी आमंत्रण होतं एम एन रॉय यांना. एम एन रॉय. सो तुम्ही जेव्हा एम एन रॉयचं नाव जर ऐकलंच असेल ना सर्वांनी, एम एन रॉयचं नाव ऐकलंच असेल सर्वांनी. मग काय आपण जेव्हा राज्यसेवेची तयारी करतो मग एम एन रॉयचं नाव आपल्याला माहीत नाही का? कसं होणार अशाने? हां, एम एन रॉय म्हणजे इथे लक्ष्मीकांत उघडल्याबरोबर पहिलं नाव एम एन रॉयच दिसतं आपल्याला, आहे की नाही? सो एम एन रॉय हे सर्वांना तिथे आमंत्रित होतं. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला एक होमवर्क देतो आहे. ठीक आहे. सो हे लोक प्रेझेंट होते का? हे सर्वजण तिथे गेले होते का? हे जरा माहिती काढा. ठीक आहे. यांना सर्वांना निमंत्रण होतं, आमंत्रण होतं, पण हे सर्व गेले होते की नाही गेले होते याची माहिती तुम्ही काढा. हे तुमचं होमवर्क आहे. ठीक आहे. सो एकूण 21 नेते जे आहे हे आमंत्रित होते आणि 21 नेत्यांना आमंत्रण दिलं होतं या शिमला संमेलनामध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. ठीक आहे. हे तुम्हाला होमवर्क दिलेला आहे विचार. सो डेफिनेटली माहिती काढा अजून. ठीक आहे. सो हे सर्व जे आहे आता गांधीजी जे आहे हे गांधीजी त्यावेळेस शिमलाला आहेत. गांधीजी शिमलाला आहेत पण गांधीजी शिमला संमेलनात मौजूद नाही आहे. शिमलाला आहेत पण शिमला संमेलनामध्ये मौजूद नाही आहे. लक्षात ठेवा. सो आता पुढे जाऊ. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की ह्या याच्यामध्ये वेवेल योजनाचं डिस्कशन झालं. वेवेल योजनाचं डिस्कशन झाल्यानंतर परत जे आहे मोहम्मद अली जिन्ना जे आहे अजून एक प्रॉब्लेम जे आहे इथे क्रिएट करतात. ठीक आहे. मोहम्मद अली जिन्ना जे आहे ते म्हणतात की बा तुम्ही जे व्हाईसरॉय काउन्सिल आहे, व्हाईसरॉय ही कार्यकारिणी परिषद आहे, त्या व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषदामध्ये जे तुम्ही सीटा राखीव केलेल्या आहेत, जे सीट तुम्ही राखीव केलेल्या आहेत, कोणासाठी राखीव केलेल्या आहेत सीट? मुस्लिम सीट जे आहेत राखीव आहेत त्या मुस्लिम सीट्सवर फक्त आणि फक्त मुस्लिम लीग इलेक्शन लढेल.
म्हणजे ते मुस्लिम लीगचे आहेत सीट, मुस्लिम लीगच्या मुस्लिमांची ती सीट आहे, मुस्लिम लीगच्या मुस्लिमांची सीट आहे. म्हणजे बोलण्याचा अर्थ हा आहे की जिन्ना म्हणून राहिले आहे की काँग्रेसमधून कोणी तिथे लढणार नाही त्या सीटसाठी, काँग्रेसमधून किंवा दुसऱ्या कोणत्या एखाद्या पक्षामधून ती जी व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषदेमध्ये जे मुस्लिमांच्या जागा आहे त्याच्यामधून जे आहे तिथे काँग्रेस नाही जाणार, काँग्रेस तिथे लढू शकत नाही. अरे का बरं काँग्रेस लढू शकत नाही, का बरं दुसरा पक्ष लढू शकत नाही? तुम्ही सांगायला मला का बरं लढू शकत नाही? म्हणजे काय काँग्रेसमध्ये मुसलमान नेते नाही आहे का? अबुल कलाम आझाद कोण आहे? ते काँग्रेसचं रिप्रेझेंट करून राहिले, काँग्रेसचं नेतृत्व करत होते, ते शिमला संमेलनामध्ये काँग्रेसचं नेतृत्व करून राहिले आहे. शिमला संमेलनामध्ये आणि 1946च्या 45च्या निवडणुकामध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे मोहम्मद अबुल कलाम आझाद आहे. तर म्हणजे काय ते जाऊ शकत नाही, फक्त काय तुमचाच पक्ष आहे जो मुस्लिम सीटसाठी बघेल? म्हणजे जे मुस्लिम सीट्स जे राखीव आहेत त्याच्यासाठी जे आहे व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये त्याच्यामध्ये जे आहे फक्त मुस्लिम लीगचे सदस्यच गेले पाहिजे, दुसरे कोणीच जाऊ शकत नाही. दुसरे युनियनिस्ट पार्टी आहे, प्रजा पार्टी आहे, अनेक पार्टी आहेत, ते काय आपले मुस्लिम कॅन्डिडेट उभे करू शकत नाही काउन्सिलच्या त्या सीट्ससाठी. सो इथे जे आहे इथे गडबड नाही. इथे मी तेच सांगतो तुम्हाला, मोहम्मद अली जिन्नाला कुठे ना कुठे एक वास्तविक एक गोष्ट समजून आलेली आहे निवडणुकांमध्येच, किंवा कधी पण ही जी जनता आहे ती कधी पण पलटू शकते. ठीक आहे, आपलेच लोक कधी पलटू शकतात, कधी काँग्रेसच्या जवळ चालले जातात, कधी आपल्याकडे येऊ शकतात. म्हणून त्या पद्धतीचं कुठेतरी बहुमत नाही दिसल्यामुळे जे आहे हे जे शिमला संमेलन आहे हे शिमला संमेलन फेल होऊन जाते. शिमला संमेलन पण फेल झालं. शिमला संमेलन जे आहे ते शिमला संमेलन जे आहे अशा पद्धतीने ठीक आहे जे आहे फेल झालेलं आहे. सो इथे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सो दॅट इज व्हॉट इज शिमला संमेलन, शिमला कॉन्फरन्स. ठीक आहे. सो नेहरू गेले होते की नाही त्याच्यावर आपण उद्या नक्कीच चर्चा करू, ज्या पद्धतीने आपण आज चर्चा केली होती. ठीक आहे, आल्याबरोबर 37चं अधिवेशन आणि 36चं अधिवेशन लखनौ आणि फैजपूर. सो आपण नेहरू होते की नाही ते आपण उद्या डिस्कस पक्का आल्याबरोबर करू. सो दिस इज ऑल इज शिमला संमेलन. तर हे शिमला कॉन्फरन्स आहे. शिमला कॉन्फरन्सला वॅवेल योजना जे आहे डिस्कस करण्यासाठी बोलवलं होतं आणि त्या वॅवेल योजनेवर जो आहे वेवेल योजनेवरही प्रॉब्लेम झाला. वेवेल योजनेवर प्रॉब्लेम कशामुळे झाला की जे वेवेल योजनेमध्ये जे व्हाईसरॉय काउन्सिलमधल्या जे सीटा होत्या, ज्या सीट होत्या, ठीक आहे, व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये सीट सगळे आता व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये व्हाईसरॉय कार्यकारिणी परिषदेला आता कोणी इंग्रज नसेल, आता हे सर्व भारतीय असतील. मग त्याच्यामध्ये त्या सीटांमध्ये काही सीटा ज्या आहे मुस्लिम लीगसाठी राखीव केल्या होत्या, मुस्लिम समुदायासाठी राखीव केल्या होत्या. पण मुस्लिम लीगचं असं म्हणणं होतं की त्या सीटांमध्ये फक्त मुस्लिम लीग निवडणूक लढेल, बाकी कोणत्याच पक्षाचा मुस्लिम तिथे म्हणजे येऊ शकत नाही. अशा पद्धतीने जे आहे हा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि याला आपण शिमला संमेलन म्हणतात. ठीक आहे, शिमला संमेलन जे आहे हे शिमला संमेलन हे वेवेल यांनी बोलवले होते. सो अशा पद्धतीने जी आहे परिस्थिती निर्माण झाली आणि हे पण संमेलन जे आहे हे पण कुठेतरी फेल. सो इथपर्यंत डाऊट्स क्लिअर आहे सगळ्यांना? सो आता आपण जे आहे आता आपण नेमकं काय काय बघितलं आपण? राजाची योजना बघितली, CR फॉर्म्युला बघितला आपण, CR फॉर्म्युला. ठीक आहे, राजाची योजना. मग त्याच्यानंतर आपण बघितला वेवेल प्लॅन. ठीक आहे, आणि वेवेल प्लॅन नंतर आपण बघितला शिमला कॉन्फरन्स, शिमला संमेलन. हे 3 टॉपिक्स आपण आताचे आता जे आहे कव्हर केलेले आहे. तर ह्या 3 टॉपिक्सबद्दल कोणाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, ठीक आहे. एक बेसिक माहिती आहे शिमला संमेलनाची. ठीक आहे, बाकी तुम्हाला अजून त्याच्यामध्ये रिसर्च करायचं आहे तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, बरोबर. सो आता अजून पुढे जाऊ आणि अजून आता थोडंसं इंटरेस्टिंग पार्ट आपण कव्हर करू. ठीक आहे, सो आता जो आहे इंटरेस्टिंग पार्टकडे आपण चाललो आहे आणि इंटरेस्टिंग पार्ट जो आहे तो आहे निवडणूक. ठीक आहे, सो आता 10 जुलै 1945ला इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या. 10 जुलै 1945 1945ला इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या. इंग्लंडला निवडणुका होणार. ठीक आहे, आता इंग्लंडमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत इंग्लंडमध्ये 2 पार्टी आहेत. ठीक आहे, इंग्लंडमध्ये 2 पार्टी आहेत. कोणत्या 2 पार्टी आहेत इंग्लंडमध्ये? कन्झर्वेटिव्ह पार्टी, एक कोणती आहे? कन्झर्वेटिव्ह पार्टी आहे. आणि दुसरी कोणती पार्टी आहे ते पण तुम्हाला माहित पाहिजे. दुसरी पार्टी आहे लेबर पार्टी. बरोबर आहे. कन्झर्वेटिव्ह पार्टी जी आहे या कन्झर्वेटिव्ह पार्टीचं राज्य होतं.
म्हणजे बोलण्याचा तात्पर्य हा, जेव्हा दुसरा महायुद्ध सुरू होता, सेकंड वर्ल्ड वॉर चालू होता, त्या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टीचं राज्य इंग्लंडमध्ये होतं आणि कन्झर्वेटिव्ह पार्टीचे प्रधानमंत्री जे होते, कोण होते प्रधानमंत्री? ते होते विन्स्टन चर्चिल. बरोबर आहे, विन्स्टन चर्चिल. तर एक प्रकारे ही जी पार्टी आहे, ही जी कन्झर्वेटिव्ह पार्टी आहे, ही पुंजीपतींची पार्टी आहे. पुंजीपती म्हणजे तेच कॅपिटल वगैरे जे कॅपिटलिस्ट आहेत, ठीक आहे, पुंजीपतींची ही पार्टी आहे, ठीक आहे. जे काय म्हणू शकतो आपण त्याला, जे कॅपिटल लावणारे जे लोक आहेत, कॅपिटलिस्ट ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, हे पुंजीपतींची एक पार्टी आहे, ठीक आहे, श्रीमंतांचीच पार्टी समजून घेऊ. आता लेबर पार्टी, इथे जे आहे लेबर पार्टी जी आहे, आतापर्यंत यांचं राज्य होतं, आता इथे लेबर पार्टी अस्तित्वात आली. लेबर पार्टी जी आहे, या लेबर पार्टीचं राज्य आता स्थापित झालं. राज्य या निवडणुकामध्ये या कन्झर्वेटिव्ह पार्टीला हार भेटली आणि लेबर पार्टी, लोकांची पार्टी जी आहे, ही जी लोकांची पार्टी आहे, ही लेबर पार्टी अस्तित्वात आली आणि लेबर पार्टीचे प्राईम मिनिस्टर म्हटले क्लेमेंट ॲटली. कोण म्हटले? क्लेमेंट ॲटली हे प्रधानमंत्री बनले. आणि क्लेमेंट ॲटली जसे प्रधानमंत्री बनतात, ते डिक्लेअर करतात की आमचा उद्देशच आहे, आम्ही 1948 पर्यंत भारताला स्वतंत्र करू. 1948 पर्यंत आम्ही भारताला स्वतंत्र करू, पण त्याच्या पहिलेच आपल्याला स्वतंत्रता प्राप्त होते. लक्षात ठेवा, 1948 मध्ये आम्ही भारताला स्वतंत्र करू, त्याच्या पहिलेच आपल्याला स्वतंत्रता कुठेतरी प्राप्त होते. सो हे बेसिक गोष्टी जी आहे आता इथे सुरू झालेल्या आहे. आता इथे क्लेमेंट ॲटलीची सरकार आल्यानंतर अजून काही गोष्टी होतात. गोष्टी हे आहे की हा जो पक्ष आहे, हा पक्ष म्हणतो की आपण निवडणुका घेऊ, भारतामध्ये निवडणुका घेऊ. सो भारतामध्ये निवडणुका होणार आहेत. भारतामध्ये दोन प्रकारच्या निवडणुका आहेत. केंद्रीय निवडणुका आहेत, ठीक आहे, केंद्रीय निवडणुका आहे आणि प्रांतीय निवडणुका आहे. सो ह्या ज्या प्रांतीय आणि केंद्रीय निवडणुका आहेत, ह्या निवडणुका 1946 ला होतात. सो ह्या निवडणुकांबद्दल आपल्याला एक्झॅक्ट माहिती आपल्याला असली पाहिजे की नेमकं या निवडणुकांमध्ये झालं काय. सो निवडणुका झाल्या 1946 मध्ये केंद्रीय निवडणुका आणि प्रांतीय निवडणुका. ह्या निवडणुका जे होऊन आल्या आहेत, ह्या निवडणुका या पार्टीने ठरवल्या. म्हणजे हे जे प्रधानमंत्री निवडून आले, या पार्टीचा निर्णय आहे की भारतामध्ये जे आहे निवडणुका झाल्या पाहिजे, ठीक आहे. सो आपण बघूया आता जाऊया. भांडवल पक्ष, एक्स, करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. थ्री पार्टी रूल आज आहे तिथे थ्री पार्टी आज आहेत. ऍक्च्युली तिथे दोन पार्टीच आहेत अजूनही, ठीक आहे. थ्री पार्टी रूल नाही आहे तिथे आजही दोनच पार्टी आहेत, ठीक आहे. एनिवेज तो संविधानाचा पार्ट आहे, त्याच्यावर तुम्ही अजून चर्चा संविधानाच्या क्लासेसमध्ये करू शकता. सो एनसीआरटी वाचा, एनसीआरटी मध्ये भरपूर दिलेलं आहे त्याच्याबद्दल, ठीक आहे. सो आपण जेव्हा आता हे सगळे निवडणुका जे आहेत आपण बघूया, ठीक आहे. ह्या निवडणुका काय झाल्या, ठीक आहे. सो भारतात निवडणुका घ्यायची, ठीक आहे. डिसेंबर 1945 ला डिक्लेरेशन आहे. डिसेंबर 1945 ला भारताला निवडणूक जी असेल, ही निवडणूक जी असेल ही प्रांतामध्ये होणार आणि केंद्रीय विधानसभा, ठीक आहे. एक केंद्रीय विधानसभा आहे आपल्याजवळ, केंद्रीय विधानसभा, आणि एक काय आहे आपल्याला प्रांतीय विधानसभा, ठीक. प्रांतीय विधानसभा इथे निवडणुका घ्यायच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं, अजून काय डिक्लेअर केलेलं आहे क्लेमेंट ॲटलीनी, अजून डिक्लेअर हे केलेलं आहे की भारतीय आता स्वतःचा संविधान बनवतील. भारतीय स्वतःचा काय बनवतील, स्वतःचा संविधान बनवतील, ठीक आहे. आणि हे संविधान बनवण्यासाठी आम्ही एक शिष्टमंडळ पाठवू, आम्ही एक समिती पाठवू, एक शिष्टमंडळ आम्ही पाठवू हे संविधान बनवण्यासाठी. आणि हे संविधान जे आहे हे भारतीयांद्वारे बनवलेलं असेल. ते हे सगळं क्लेमेंट ॲटली बोलला कुठे, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, ठीक आहे. हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स दोन घर आहेत ना ते. तर जसं काही हे निवडून आले यांनी हे सगळं सांगितले आणि सगळ्यानुसार जे आहे आधारावर आता प्रक्रिया पुढे स्टार्ट झाली, की मग कॅबिनेट मिशन येते, मग निवडणुका वगैरे वगैरे, हे सर्व आता प्रोसेस स्टार्ट झालेले आहे, ठीक आहे. सो बघूया. सो मित्रांनो, तर आता संविधान स्वतः ओके. सो आता निवडणुका स्टार्ट झाल्या. सो निवडणुका प्रांतांमध्ये बघूया आपण. निवडणूक 1946 ज्या निवडणूक आहे त्या प्रांतांमधल्या निवडणूक बघूया आपण. प्रांतामध्ये काय परिस्थिती आहे. प्रांतामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बंगाल, त्याच्यानंतर सिंध, ठीक आहे. बंगाल, सिंध आणि पंजाब. बंगाल, सिंध आणि पंजाब हे तीन असे आहेत जिथे, हे तीन प्रांत असे आहेत
जिथे इंडियन नॅशनल काँग्रेसला बहुमत नव्हते, बहुमत नाही आहे, बहुमत नाही. ठीक आहे, म्हणजे काय, याचा अर्थ काय, पंजाब, बंगाल, सिंध, पंजाब इथे यांना बहुमत नाही आले. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, बाकीच्या प्रांतांमध्ये बहुमत भेटलं असेल ना. बाकीच्या प्रांतांमध्ये सगळे बाकीच्या प्रांतांमध्ये जे आहे, बाकीच्या प्रांतांमध्ये काँग्रेसला बहुमत भेटले. बंगालमध्ये मुस्लिम लीगनी सरकार बनवली, सिंधमध्ये मुस्लिम लीगनी सरकार बनवली, पण पंजाबमध्ये मुस्लिम लीग सरकार नाही बनवली, कारण की पंजाबमध्ये तिघं एकत्र आले, काँग्रेस. आता इथे अकाली दल पण आलेलं आहे, अकाली दल, अकाली दल, आणि तिथे तुम्हाला माहितीच आहे युनियनिस्ट पार्टी आहे, युनियनिस्ट पार्टी. हे जे आहे यांनी मिळून सरकार बनवलेलं आहे. पंजाबमध्ये सरकार नाही बनवू शकली, भले पंजाबमध्ये बहुमत नव्हतं काँग्रेसजवळ, पण तरी यांनी अकाली दल आणि युनियनिस्ट पार्टीसोबत मिळून जे आहे सरकार बनवली. तर ही पंजाब आणि सिंधची स्थिती. सो बाकीचे जे प्रांत आहेत, बाकीचे जे प्रांत कोणते प्रांत येतील बाकीमध्ये, ठीक आहे, बाकी प्रांतामध्ये कोणते येतात, बॉम्बे प्रांत, ठीक आहे, बॉम्बे प्रांत, त्याच्यानंतर जे आहे मद्रास, ठीक आहे, मद्रास प्रांत, त्याच्यानंतर युनायटेड प्रोव्हिन्स आहे ना, त्याच्यानंतर मध्य प्रांत, मध्य प्रांत, ठीक आहे, त्याच्यानंतर आसाम. सर्वात मोठं आश्चर्य आसाम, म्हणजे काँग्रेसला कधी वाटतच नव्हतं की आसाममध्ये ते सरकार बनवणार करून. काँग्रेसला कधी असं वाटत नव्हतं, कारण की आसाममध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणात होते. आसाम आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व जे बाकीचे जे प्रांत आहे, वायव्य प्रांत, वायव्य प्रांत, वायव्य, नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स, NWFP, वायव्य प्रांत. वायव्य प्रांतमध्ये पण काँग्रेसने सरकार बनवली. ठीक आहे, तर हे सर्व काही प्रांत आहेत जिथे काँग्रेसने कुठे ना कुठे जे आहे सरकार बनवलेली आहे. ओरिसामध्ये पण बनवली आहे, ओरिसा. सो हे सर्व प्रांतांमध्ये जे आहे काँग्रेसला बहुमत भेटलेलं आहे, आणि इथे आपल्याला काँग्रेस बहुमत दिसू शकते. इथे काँग्रेसचं बहुमत दिसत आहे. सो इथे काँग्रेस बहुमत आहे. सो अशा पद्धतीने ह्या प्रांतीयाच्या निवडणुका आहेत, प्रांतीयाच्या निवडणुका आहेत 1945-46 हा काळ आहे. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. तर हे ते निवडणुका आहेत, आणि त्या निवडणुकांमध्ये जे आहे अशा पद्धतीने जे आहे इलेक्शनचे रिझल्ट आलेले आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. सो इथपर्यंत डाऊट्स क्लिअर आहे सगळ्यांना. आता केंद्राकडे जाऊया आपण. केंद्रामध्ये काय झालेलं आहे बघूया. हे प्रांताची परिस्थिती आहे, ही प्रांताची. जनरली ह्या निवडणुका दिलेल्या नाही आहेत, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये अवेलेबल नाही. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे परिस्थिती आपल्याला लक्षात ठेवायची. 1937च्या इलेक्शनवर जास्त प्रश्न विचारले जातात. 1945-46च्या इलेक्शनवर थोडे कमी प्रश्न, म्हणजे कदाचितच आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. पण आपल्याला वाचन करणं जरुरी आहे, आपल्याला माहीत राहणं खूप जरुरी आहे एक्झॅक्टली काय आहे. सो ह्या ज्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुका ह्या प्रांताच्या निवडणुका आपण बघितल्या. प्रांतामधली आपण ही परिस्थिती जाणून घेतली, प्रांतांची परिस्थिती काय होती, प्रांतांमध्ये काय सिच्युएशन घडलं. ठीक आहे, सो अजून आपण काय आहे की संविधान सभेवरही आपण आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, संविधान सभेवर जायचं आहे. डायरेक्ट ॲक्शन डे काय आहे, डायरेक्ट ॲक्शन डेकडे पण आपल्याला जायचं आहे. डायरेक्ट ॲक्शन डे, संविधान सभा कशी बनली, ही सगळी सिस्टम जी आहे ही आपल्याला एक आयडिया असला पाहिजे की नेमकं कसं काय झालं. कारण काय आहे, स्टुडंट काय करतो, स्टुडंट सहसा 1942 भारत छोडो आंदोलन, बस तिथे भारत छोडो आंदोलन संपल्याबरोबर संपलं पण इतिहास. भारत छोडो आंदोलन संपल्याबरोबर इतिहास संपत नाही. भारत छोडो आंदोलनानंतर अजून काही गोष्टी असतात. ठीक आहे, CR फॉर्म्युला असतो, ट्रॅव्हल प्लॅन असतो, शिमला कॉन्फरन्स असतात, निवडणुका असतात, ह्या पण वाचायच्या असतात. ठीक आहे, सो पुढे जाऊ. आता केंद्राची परिस्थिती काय आहे, केंद्रामध्ये काय परिस्थिती आहे, केंद्राच्या ज्या केंद्रीय विधानसभा जी आहे तिथे काय परिस्थिती निर्माण झाली आहे आपण बघूया. केंद्रीय विधानसभामध्ये जे काही सीट्स होत्या, काही जवळपास 102 की काहीतरी सीट्स होत्या, मला एक्झॅक्टली त्याचा नंबर आठवून नाही राहिला आहे. ठीक आहे, केंद्रीय विधानसभा जे आता परिस्थिती काय झाली ते आपण बघू. केंद्रीय विधानसभामध्ये जे सीट्स आहेत त्याच्यामध्ये ते जे विधानसभासाठी सीट आहे मग वोटिंग झाली, आणि 91% वोट जवळपास इंडियन नॅशनल काँग्रेसला, 91% जी वोटिंग झालेली आहे ती इंडियन नॅशनल काँग्रेसला झालेली आहे. इथे कुठेतरी आपल्याला समजायला येते की काँग्रेस त्यावेळेचा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसला जो आहे 91% वोटिंग पूर्ण इंडियामधून भेटलेली आहे केंद्रीय विधानसभेमध्ये, लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त मुस्लिम सीटा राखीव आहे. मुस्लिम सीट मला वाटते 30 सीटा मुस्लिमसाठी राखीव होत्या, 30 मुस्लिमसाठी राखीव होत्या सीट्स. ठीक आहे, या 30 पैकी 30 सीटर आउट ऑफ 30 पैकी 30 मुस्लिम लीगने जिंकल्या, मुस्लिम लीगने जिंकलेल्या आहे. आणि मुस्लिम लीगला जी वोटिंग पर्सेंट दिसून राहिलं आहे, जे वोटिंग पर्सेंट सांगत आहे तुम्हाला, वोटिंग पर्सेंट आहे, जे वोटिंग जे पर्सेंट आहे मुस्लिम लीगला जे भेटलेलं आहे दॅट इज नियर अबाउट 87%. ठीक आहे, 87%ची मुस्लिम लीगची वोटिंग आहे. मुस्लिम लीगच्या सीट्सवर मुस्लिम लीगला पूर्ण सीटा भेटलेल्या आहे. 87% जवळपास मुस्लिम लीगला वोटिंग झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा. सो
सो हे सगळं आपल्याला बघायला भेटते. म्हणून आता इथे आपण बघू शकतो की मुस्लिम लीगने किती मोठ्या प्रमाणात डॉमिनेट सुरू केलेला आहे मुस्लिम सीट्सवर. मुस्लिम सीट्सवर सगळं मुस्लिम सीट्स काही राखीव आहेत ना, मुस्लिम सीट्स स्पेशली मुस्लिमांसाठी आहे. प्रत्येक प्रांतामध्ये पण मुस्लिमच्या सीट राखीव होत्या. केंद्रामध्ये मुस्लिमांना जवळपास 30 सीट दिल्या होत्या मुस्लिम. तर हे सगळं आपल्याला बघायला भेटते की कुठे ना कुठे जो 1937 मध्ये आपण बघतो, 1937 मध्ये काय बघतो आपण, 1937 मध्ये जो कल आहे तो कुठे ना कुठे मुस्लिमांचा कल जो आहे हा इंडियन नॅशनल काँग्रेसकडे होता. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे लोक जिंकत होते मुस्लिम सीटवर. पण इथे आता आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन झालेलं आहे आणि मुस्लिम लीगने हे पटवून दिलेलं आहे मुस्लिम लोकांना. ज्यावेळेस ह्या निवडणुकांचा रिझल्ट आला त्यावेळेस सगळीकडे जे आहे मुस्लिमांचं हे होतं की भाई अभी तो हमारा पाकिस्तान बनना ही चाहिए. सो आपण बघू शकतो की कुठे ना कुठे मुस्लिम लीगनी मुस्लिमांना मनवलेलं आहे की हा देश आपला नाही आहे, आपल्याला वेगळा देश पाहिजेच, आपल्याला वेगळ्या देशची गरज पडेलच. सो आपण इथे हे सर्व सीट्स आपण आणि हे निवडणुकांची जी रिझल्ट आहे ती आपण बघू शकतो. सो हे मुस्लिम लीगचे रिझल्ट क्लिअर झालेले आहे सगळ्यांना. हा पॉईंट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. सो हे इलेक्शन क्लिअर आहे का सगळ्यांना? ठीक आहे. सो आता इथे जे आहे आपण हे सर्व टॉपिक्स क्लिअर केले, हे सर्व टॉपिक बघितले, हे निवडणुकाही बघितले आपण, ह्या निवडणुकांची परिस्थिती बघितली काय होती. सो इथे आपण हिस्ट्रीचा जो टॉपिक आहे, हिस्ट्रीचे आता काही फक्त 2-3 टॉपिक राहिलेले आहेत. आता हिस्ट्रीचे 2-3 टॉपिकच राहिलेले आहे. मॉडर्न हिस्ट्रीचे काही 2-3 टॉपिक राहिलेले आहे आणि हे हिस्ट्रीचे 2 किंवा 3 टॉपिक झाल्यानंतर आपण आता जे आहे आपण उद्या जे आहे आपण भारताचे बंगालचे गव्हर्नर जनरल बघणार आहोत. बंगाल गव्हर्नर जनरल, ठीक आहे, लक्षात ठेवा. बंगालचे गव्हर्नर जनरल बघणार आहोत, भारताचे गव्हर्नर जनरल बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण व्हाईसरॉय बघणार आहोत, व्हाईसरॉय इन इंडिया बघणार आहोत आणि व्हाईसरॉय मग भारताचा व्हाईसरॉय बघणार आहोत. मग हे सर्व करून जे आहे आपला हिस्ट्रीचा जो मॉडर्न हिस्ट्रीचा जो टॉपिक आहे तो कम्प्लीट होणार. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे लियाकत अलीचा जो पॅक्ट आहे, लियाकत आणि देसाई पॅक्ट, हा पण उद्या आपण डिस्कस करू. ठीक आहे. उद्याच्या टॉपिकमध्ये लियाकत अली आणि देसाईचा पॅक्ट क्लिअर करू. ठीक आहे. सो आणि उद्या जे आहे कॅबिनेट मिशनबद्दल पण मी तुम्हाला सांगेल. कॅबिनेट मिशन, ठीक आहे, कॅबिनेट मिशन काय होतं नेमकं, त्याच्यामध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत, कॅबिनेट मिशनमध्ये काय काय कंडिशन झाल्या होत्या, तर हे सगळं आपण उद्याच्या कॉन्सेप्टमध्ये आपण डिस्कस करूया. सो त्याच्या पहिले आपल्याला जे आहे एक ओव्हरऑल जे आहे आपल्याला एक आयडिया असला पाहिजे नेमकं हिस्ट्री काय आहे. ठीक आहे. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय काय कुठून प्रश्न येतात याचा एक आयडिया आपल्याला जो आहे आलेला पाहिजे. आत्तापर्यंत तुम्हाला हिस्ट्रीचा जो अभ्यास करण्याचा जो सिस्टम आहे, मॉडर्न हिस्ट्रीला आपण कसं वाचायचं ते तुम्हाला एक कम्प्लीट आयडिया आणि ॲनालिसिस झालंच असेल मला असं कुठेतरी वाटतं. ठीक आहे. सो अजून काही तुमचे टॉपिक्स असतील तर तुम्ही डिस्कस करू शकता. ठीक आहे. काही मजदूरांसाठी जे आहे मजदूर संघटना वगैरे ह्या पण मी डिस्कस करून घेणार. ठीक आहे. येणाऱ्या क्लासेसमध्ये मजदूर संघटना पण मी डिस्कस करेन तुमच्यासोबत. ठीक आहे. कृषीशी संबंधित जे पॉईंट्स आहेत ते पण मी डिस्कस करून घेईन. ठीक आहे. सो हे एक्स्ट्रा पॉईंट्स माझ्याकडे मी तुम्हाला 1-2 दिवसात देऊन देणार. ठीक आहे. मजदूर संघटना आणि कृषी संबंधित जे काही घटना झाल्या भारतामध्ये, जसं जो इंडिगो रिवोल्ट वगैरे आहे, ठीक आहे, हे जे कृषी ॲग्रिकल्चर पार्टी वगैरे ज्या बनल्या, ठीक आहे, कृषीवर आधारित जे काही घटना झाल्या, शेतकऱ्यांची संघटना वगैरे आहेत, काही शेतकरी संघटना, हे मी माझ्यातर्फे तुम्हाला अजून एक्स्ट्रा पॉईंट्समध्ये तुम्हाला शिकवून देणार. ठीक आहे. अजून तुमचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. बरं, मेडिवल हिस्ट्री वगैरे डेफिनेटली मेडिवल हिस्ट्रीवरही आपण नक्कीच सगळे पॉईंट्स बघू. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सगळंच बघणार आहोत. सो एक्झॅक्टली एन्शियंट हिस्ट्री आणि त्याच्यानंतर जे आपलं जे मॉडर्न हिस्ट्री आहे, एन्शियंट हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री, याच्यावर आपण जास्त भर दिलेला आहे आणि हे जे आहे जवळपास आता कम्प्लीट व्हायला आलेलं आहे. सो काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. आजचे सर्व पॉईंट्स तुम्ही जाऊन घरी नक्कीच म्हणजे घरीच आज सद्यस्थितीला तर ठीक आहे, आज नक्कीच तुम्ही याला परत वाचा. CR फॉर्म्युला, ठीक आहे, CR फॉर्म्युला हा टॉपिक. त्याच्यानंतर आपण काय कम्प्लीट केलं, वॅवेल योजना, वॅवेल प्लॅन आपण बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे वॅवेल प्लॅन नंतर तुम्ही जे आहे तुम्हाला मी सांगितलं शिमला कॉन्फरन्स. ठीक आहे. शिमला कॉन्फरन्स हे 3 पॉईंट डिस्कस करा. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे 1945 आणि 46चं जे इलेक्शन आहे
या इलेक्शनवर भर द्या, या इलेक्शनवर संशोधन करा, कारण की याच्यावरती जे बरेचसे पॉईंट्स आहेत ना ते पुस्तकांमध्ये मिसिंग आहे, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आपल्याला क्लिअरली दिसत नाही. सो याच्यावर संशोधन करा. विकिपीडिया वगैरे वगैरे जे सोर्सेस आहेत, ऑनलाईन सोर्सेस, याच्यातून तुम्ही करण्याचा प्रयत्न. तसं तर मी सगळंच मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, जितकं होऊ शकतं मॅक्सिमम मी तुम्हाला कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो अजून काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. एनी डाऊट्स? अजून काही डाऊट्स असतील तर सांगा. कोणाला काही डाऊट्स असेल तर बोला. आज डाऊट्सचा डाऊटसाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. ठीक आहे. एक 4-5 मिनटं अजून तुम्ही डाऊट्सवर माझ्याशी डिस्कशन करू शकता. काही अजून प्रॉब्लेम्स असतील तुमचे, काही समजत नसेल तर मॉडर्न हिस्ट्रीशी संबंधित. व्हेरी गुड. सो एक त्या दिवशीचा लाल किल्ल्याबद्दल, आपण लाल किल्ल्याचे जे हे वाचत होतो, लाल किल्ल्याचे खटला. तो लाल किल्ल्याच्या खटल्यामध्येच एक नारा होता है ना, लाल किल्ला है ना, लाल किल्ला शिकवला तुम्हाला मी. रेड फोर्ट ट्रायल्स तुम्हाला शिकवलेला आहे. रेड फोर्ट ट्रायल्समध्ये एक नारा दिला होता. ठीक आहे. रेड फोर्ट ट्रायल्समध्ये एक नारा दिला होता, तो नारा पण लक्षात ठेवा. लाल किले को तोड़ देंगे, आज़ाद हिंद फौज को जो है छोड़ देंगे. ठीक है. लाल किले को तोड़ दो, आज़ाद हिंद फौज छोड़ दो. लाल किले को तोड़ दो, आज़ाद हिंद फौज छोड़ दो. आज़ाद हिंद फौज छोड़ दो, असा एक नारा होता. ठीक आहे. हा रेड फोर्ट ट्रायल्समध्ये जो आहे नारा देण्यात आला होता. आणि लाल किल्ल्यावर पहिला व्यक्ती ज्यांनी तिरंगा फडकवला त्याचं नाव लक्षात ठेवा, शहनवाज खानच आहे. ते शहनवाज खान आहे लाल किल्ल्यावर पहिला तिरंगा फडकवणारा व्यक्ती. शहनवाज खान कोण आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. अजून काही डाऊट्स असतील कोणाला तर नक्कीच विचारा. होप तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री आवडलेलं आहे आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये तुम्हाला बरेचसे पॉईंट्स क्लिअर झालेले आहेत. मॉडर्न हिस्ट्रीचा बराचसा टॉपिक तुम्हाला क्लिअर झालेला आहे असं मला वाटतं. ठीक आहे. माझ्यातर्फे मी जितकं होऊ शकतं तितकं तुम्हाला बेस्टच द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. जितकं होऊ शकतं जितकं तुमच्यापर्यंत रीच झालं पाहिजे. या कोरोनाच्या काळामध्ये, या खासकर या सिच्युएशनमध्ये जेव्हा लॉकडाऊन आहे आणि सगळीकडे आपण क्लासेस नाही होऊ शकत, या टाईममध्ये तुमच्यापर्यंत बेस्ट मटेरियल कसं पोहोचवू शकतो त्याचा प्रयत्न मी केलेला आहे 100%. ठीक आहे. माझ्यातर्फे आता फक्त तुमचं आहे की तुम्हाला अजून वाचायचं आहे, तुम्हाला अजून वाचावं लागेल. ठीक आहे. तुमच्यातर्फे तुम्हाला बेस्ट द्यावं लागेल. ठीक आहे. सो एनी डाऊट्स तुम्ही अजून विचारू शकता मला. ओके. ठीक आहे. चला, आजसाठी एवढंच पुरे आहे. उद्या भेटूया आणि उद्या आपण डिस्कस करूया. ठीक आहे. जय भीम, जय भारत. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.